अकोल्यातील उमरा गावाजवळ 10 किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वत रांगेला सुरुवात होते. याच सातपुड्याच्या पायथ्याशी अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं आपली शेती चालवली आहे. मात्र डोंगराळ भाग असल्यानं या जमिनीत हवं तसं पीक येत नव्हतं. तेव्हा पिंपरी खुर्दचे युवा शेतकरी श्रीकांत मानकर यांनी त्यांच्या डाळिंब बागेत एक वेगळा प्रयोग केला आणि तो यशस्वी करून दाखवला. या भागात डोंगराळ भाग असल्या कारणामुळे साधारण आपली कपाशी वगैरे असे काही पिकं येत नाही. त्यामुळे मी फळशेतीकडे वळलो. म्हणून या भागात मी डाळिंबाची आणि निवड केली. डाळिंबाची मी हे जैनमध्ये भगवा जात लावली आहे. तशी एक समजा याला वर्षाकाठी एक बार येतो आणि साधारणतः समजा 6 महिने लागतो. फुल धारणेपासून ते फळ धारणेपर्यंत 6 महिने लागतो. त्या काळामध्ये समजा फवारणी वगैरे खूप करावं लागते याचे. आणि याला समजा खूप माणसांची सर्वात जास्त गरज आहे, मजुरांची. श्रीकांत मानकर यांनी डाळिंबाची तब्बल 1500 झाडं शेतात लावून फळबाग फुलवली. फळबागेची देखरेख करण्यासाठी शेतात 3 मजूर नेहमी असतात. त्यांच्या शेताशेजारीच तलाव असल्यानं फळ पिकांना पाणी देताना त्यांना फारशा अडचणी आल्या नाहीत. शिवाय त्यांनी शेतात बोर करून पाण्याची व्यवस्थाही केली. माझ्या मुलाने एकच निर्णय घेतला की आपण फळबागाकडे शेतीकडे वळू. आणि मी शेत घेऊन दिलं त्याला आणि तो नेहमी या शेतात येते आणि राबवते. त्याच्यामुळे हे डाळिंब मला असं समाधानकारक वाटलं आहे. मागच्या वर्षी 10 लाखापर्यंत गेलं आहे उत्पन्न. यावर्षी 15 लाख रुपये उत्पन्न घेणार आहे असं त्याचा संकल्प आहे. मी म्हणजे डाळिंबाचे बरेच बाग पाहिले. मी होतकरू शेतकरी आहे. मलाही असं वाटते की बाबा डाळिंबाचा बाग लावायला पाहिजे, पण त्याच्या पहिले आपण बाग पाहणं आवश्यक आहे. तर मी आजपर्यंत जवळपास 60-70 बाग पाहिले डाळिंबाचे. तर त्याच्यात हा विशेष एक बाग वाटला. पूर्वी अनेक जण म्हणायचे की हे शेत जमीन डाळिंबाच्या शेतीसाठी अनुकूल नाही किंवा शेत सातपुड्याच्या पायथ्याशी अतिदुर्गम भागात असल्यानं अनेक अडचणी येतील. परंतु अशा सगळ्याच शक्यतांवर मात करत श्रीकांत मानकर यांनी सुंदर डाळिंब बाग फुलवली आहे. अतिदुर्गम भागात एका अल्पभूधारक शेतकऱ्याने एक अप्रतिम बाग फुलवून शेतकऱ्यापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे. गजानन गवई, जय महाराष्ट्र, अकोला.